काल दुपारी स्वयंपाक करायला घेतला, पण भाजी बनवण्यासाठी फक्त गवारच होती. मग आता काय करायचं? तेवढ्या गवारीमध्ये कोणाचं पोट भरणार आहे? मग शेवटी मीच आयडिया केली. त्याच्यामध्ये थोडासा बटाटा चिरून टाकला आणि भाजी एवढी टेस्टी झाली ना, की सगळ्यांनी बोटं चाटून खाल्ली. शिल्लक काहीच राहिलं नाही. आणि एकदम बेसिक मसाला बनवले. सुरुवातीला खोबऱ्याचे काप कापून घेतले. गॅसवरती पॅन ठेवून अर्धी वाटी शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप टाकून चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाण्याबरोबर खोबरं पण चांगलं लालसर झालं पाहिजे तोपर्यंत भाजायचं. आता चांगलं दोन्ही पण भाजलेलं आहे, तर आपण हे साईडला काढून घेऊया आणि थंड करूया. आता परत गॅसवरती कढई ठेवून आपण गवार थोडीशी भाजून घेऊया. गवार अगोदरच चांगली भाजली ना की मग भाजीला चांगली चव येते. पण तुम्हाला जर गवार भाजायची नसेल तर कच्च्या गवारीची तशीच डायरेक्ट तुम्ही फोडणी टाकली तरीसुद्धा ती पण भाजी चांगली लागते. कारण बऱ्याच जणांना गवार भाजून बनवायला आवडतं किंवा बरेच जण न भाजता सुद्धा भाजी करतात. तर आता अगदी अर्धाभर चमचा एवढं तेल गवारीत टाकून आपण गवार चांगली मऊसूत होईपर्यंत भाजून घेतली. आता त्याचा कलर पण चेंज झाला आहे बघा. तर गॅस बंद करून बाजूला काढून ठेवूया. त्याच कढईमध्ये परत आपण बटाटा बारीक चिरलेला आहे तो भाजून घेऊया. यात पण अर्धाभर चमचा तेल घालायचे आणि चांगलं 3-4 मिनटं परतून घेऊ. इथं थोडासा मऊ पडला पाहिजे बटाटा, कारण ज्यावेळेस आपण फोडणी देऊ त्यावेळेस गवार लवकर शिजेल पण बटाटा शिजायला जास्त वेळ लागेल, म्हणून इथं थोडासा मऊसूत पडू द्यायचं बटाट्याला आणि नंतर मग फोडणी द्यायची. बटाटा पण भाजलाय साईडला काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणं, खोबरं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 तुकडे आल्याचे हे सगळं वाटण करून घ्यायचे. परत त्याच कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घालूया. 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे हे चांगलं तडतडू द्यायचंय. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाकूया. आता तेलामध्ये कांदा चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीनेच भाजी बनवली. बेसिक मसाले वगैरे सगळं व्यवस्थित आहे, पण तीच भाजी एकदम चविष्ट झालेली होती. कांदा थोडासा लालसर झाला का 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आणि 1 चमचा मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावरती टोमॅटो लवकर मॅश होतो, त्यामुळं टोमॅटो बरोबरच मीठ टाकायचं आणि 2 ते 3 मिनिटं परतायचं. नंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला हे चांगलं टाकून परतून घेऊया. घरचा मसाला म्हणजे जो इसूर असतो ना आपला काळा मसाला तो वापरले. तुम्ही लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल. आता मसाले चांगले परतून झालं का त्यामध्ये आपण भाजलेली गवार आणि बटाटा टाकायचे आणि परत चांगलं मिक्स करायचं 2 ते 3 मिनिटांसाठी. आता इथे आपण गवारीसोबत बटाटा मिक्स केला आहे, पण त्यासोबत थोडंसं वांगं 1-2 मिक्स केलं ना बारीकवालं तरी ते सुद्धा चालतं, कारण ती पण भाजी खूप छान लागते. पुढे जाऊन मी तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे. आता आपण जे वाटण केलं ते सगळं टाकून घेऊया आणि ते पण चांगलं मिक्स करूया. 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं, जास्त वेळ नाही. कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे. आता थोडंसं अर्धी वाटी एवढी पाणी टाकूया आणि मिक्स करून झाकून ठेवूया. आता जवळजवळ 3 ते 4 मिनिटं मी झाकून ठेवलेलं होतं, तर गवार चांगली शिजली आणि बटाटा पण शिजलाय. झाकून ठेवल्यामुळं काय होतं, गवारीसोबत बटाटा लवकर शिजतो, म्हणून थोडा वेळ झाकून ठेवायचं. तर आता तुम्हाला मी चेक करून दाखवते. तर हे बघा, गवार शिजली आणि बटाटासुद्धा चांगला मऊसूत झालेला आहे गवारीसोबतच. तर आता गॅस बंद करूया, जास्त वेळ वरती ठेवायला नको. या ठिकाणी तुम्हाला जर थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. तर अशा प्रकारे आपली मिक्स भाजी बनवून तयार आहे. दुपारच्या जेवणाला काय पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही बनवले तरी ते सुद्धा नटून खातील, एवढी टेस्टी झाली. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे.